2 दिवस तुफान पाऊस पडला आणि सगळा कापूस भिजून गेला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या एका तडाख्यानं हिसकावून घेतला. निसर्गाच्या जाचानं शेती करणं नकोसं वाटू लागले. स्वयंघोषित हवामान तज्ञ असं म्हणत होते की पाऊस पडणार नाही, पण त्यांचं ऐकून कापूस वेचणी मागे ठेवली आणि सगळा घोळ झाला. अजूनही बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि गायीच्या गोठ्यात तात्या बसून होते. श्याम गायीला वैरण टाकत होता. तुफान पावसानं होत्याचं नव्हतं झालं होतं. तात्या आपल्या बेजारीची कहाणी सांगत होते. पाऊस येणार आहे असं आधीच कळालं असतं तर कापसाची वेचणी करून घेतली असती. श्यामकडे बघत तात्या म्हणाले. श्याम वैरण टाकून तात्यांकडे चालत आला. तात्या अजूनही असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर म्हणत होते. श्याम म्हणाला, तुम्हाला तरी म्हणालो होतो, स्वयंघोषित हवामान तज्ञांवरती लय भाळू नका. व्हॉट्सअप फॉरवर्ड वाचून झालं ना नुकसान. श्याम रागात बोलू लागला. त्यावर तात्या शांत झाले होते. पुढे तात्यांनीच खोचक प्रश्न विचारला. श्याम, तू ते तंत्रज्ञानाची लय टिमकी वाजवत असतो. हवामानाचा अंदाज देणारा काही तंत्रज्ञान तयार होईल का? आता कसं मुद्द्याचं विचारलं. एक मशीन लर्निंग आधारित टूल विकसित केलंय गुगलने, ज्याचं नाव आहे ग्राफकास्ट. श्यामनं त्याच्या माहितीच्या पेटाऱ्यातून नवीन काहीतरी शोधून काढले. याचा अंदाज तात्यांना आला होता. तात्यांची उत्सुकता वाढली होती. ते म्हणाले, हे ग्राफकास्टची काय नवीन भानगड जरा नीट समजून सांग ना. गुगल कंपनीनं मशीन लर्निंगच्या जोरावर काम करणारं हे तंत्रज्ञान विकसित केलंय. यामध्ये पुढच्या 10 दिवस हवामान कसं राहील याचा अंदाज वर्तवला जातो. त्यासाठी एकत्रित केलेल्या माहितीचं विश्लेषण करून अंदाज दिला जातो. उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचा मागोवा घेणं असो वा वातावरणातील नद्या आणि अतितापमान यांच्यातील वातावरणीय बदलांचा अंदाज लावणं असो, या सगळ्या गोष्टी ग्राफकास्ट कार्यक्षम आणि अचूक पद्धतीनं करतं. त्यामुळे हवामानातील गुंतागुंतीचा परिणाम उलगडून दाखवण्याची क्षमता या ग्राफकास्ट मध्ये असल्याचा गुगलचा दावा आहे. श्यामनं तांत्रिक भाषा सोपी करून सांगितली होती, पण तात्यांचं समाधान झालं नव्हतं. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, पण याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल? अर्थात होणारच की. तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज तुम्हाला त्यातून मिळू शकतो. श्याम म्हणाला, तसं तर हवामान विभागही अंदाज देतोच की, पण यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे? तात्यांचा प्रश्न. त्यावर श्याम म्हणाला, हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी संख्यात्मक अभ्यास महत्वाचा असतो, ज्याला इंग्लिशमध्ये न्यूमरिकल वेदर प्रिडिक्शन असं म्हटलं जातं. सध्या याच पद्धतीचा वापर केला जातो, पण त्यासाठी मागील काळातील घटनांचं विश्लेषण करण्यात भरपूर वेळ जातो. त्यासाठी पैसाही भरपूर खर्च करावा लागतो. पण मशीन लर्निंगचा वापर करून अवघ्या काही मिनिटात हे संख्यात्मक विश्लेषण करणं सहज शक्य होतं. त्यामुळे हवामानातील घडामोडी काही मिनिटात अचूकपणे टिपता येऊ शकतात. पारंपरिक पद्धतीनं हाच हवामान अंदाज वर्तवण्यासाठी सुपर कॉम्प्युटरची गरज असते आणि त्यासाठी वेळही भरपूर लागतो. तरीही तात्यांना अजून शेतकऱ्यांना याचा नक्की काय फायदा होईल हे लक्षात आलं नव्हतं. त्यावर श्याम म्हणाला, तुमच्या भागातील पुढच्या 10 दिवसांचा हवामान अंदाज सगळ्या शक्यतांसह तुम्हाला आधीच मिळू शकतो. आता जसं तुम्ही कापसाची वेचणी लांबवली कारण तुम्हाला वाटलं होतं आता कुठं पाऊस येणार आहे, पण पाऊस आला आणि नुकसान झालं. ते शेतकऱ्यांना टाळता येईल. नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना यातून शेतकऱ्यांना मिळू शकते. त्यामुळे शेती कामातील नियोजनाला मदत मिळेल. श्यामनं सरळ आणि सोपं उत्तर दिलं होतं. त्यावर तात्यांनी अजून एक शंका उपस्थित केली, पण या तंत्रज्ञानाचा वापर जगात कुठं होतोय का? त्यावर श्याम म्हणाला, इटलीत त्याचा वापर करण्यात आलाय. त्याचे प्रयोग यशस्वी झालेत. अलीकडेच ली नावाचं एक चक्रीवादळ आलं होतं. कुठं आलं होतं? नोव्हा स्कॉशियामध्ये. पण त्याचं लँडफॉल कुठे, कधी होणार हे तिथल्या हवामान संस्थेला सांगता आलं नव्हतं. ते ह्या ग्राफकास्टने 6 दिवस आधीच सांगितलं होतं आणि त्याचा अंदाजही अचूक निघाला. नोव्हा स्कॉशियात लीचा लँडफॉल झाला होता. अरे वा, भारीच की. तात्यांना असं काही तंत्रज्ञान येऊन घातलं आहे याचा आनंद झाला होता. श्यामनं दिलेल्या माहितीनं त्यांचं आता समाधान झालं होतं. त्यांनी श्यामला शाबासकी दिली. बाहेर पावसाची रिमझिम थांबली होती. आता दोघंही घराच्या दिशेने निघाले. तुम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल काय वाटतंय ते आम्हाला जरूर कळवा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळील मित्रांना शेअर करा. यासह शेती संबंधित आणखीन कोणकोणत्या विषयावरील व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ॲग्रीकोलाद्वारे आम्ही सातत्यानं अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. त्यामुळे महत्त्वाचा एकही व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हे व्हिडिओ मोबाईलवरती हवे असतील तर ॲग्रीकोलाच्या व्हॉट्सअप चॅनलला नक्की जॉईन करा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.